धुळ्यातील पोलीस कवायत मैदानावर आज 77व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात संपन्न झाला। यावेळी जिल्ह्याला संबोधित करताना पालकमंत्र्यांनी विकसित भारत मोहिमेंतर्गत धुळे जिल्ह्याला आत्मनिर्भर आणि बलशाली करण्याचा संकल्प व्यक्त केला। तसेच सुलवाडे, जामफळ सिंचन योजना आणि रेल्वे मार्ग हे प्रकल्प जिल्ह्यासाठी मोलाचा दगड ठरतील असा विश्वास दिला। खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव, आमदार अनुपभैया अग्रवाल आणि जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात गुणवंत पोलीस अधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला असून पोलीस दलाचे संचलन आणि शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी या सोहळ्याची शोभा वाढवली। प्रजासत्ताक दिनाच्या 77व्या वर्धापन दिन सोहळ्यास उपस्थित आदरणीय स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, खेळाडू, विद्यार्थी आणि उपस्थित बंधू भगिनी यांच्या सर्व जिल्हावासियांना 77व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। आजच्या दिवशी भारतीय राज्यघटना स्वीकारून संविधानाचे राज्य निर्माण केले। भारतीय राज्यघटनेने घालून दिलेल्या नियमानुसारच भारताची वाटचाल सुरू आहे। देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जगात आपली बलशाली भारत अशी ओळख निर्माण केली आहे। ही आपण सर्वांसाठी गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे। भारताला सन 2047 पर्यंत म्हणजे भारतीय स्वतंत्रताच्या शताब्दी वर्षात विकसित भारत निर्माणाचे ध्येय माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांनी आपल्या पुढे ठेवले आहे। ते साकारण्यासाठी राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारची वाटचाल सुरू आहे हे सांगण्यास मला अत्यंत आनंद होत आहे।